माझी आई खूपच कमाल आईस्क्रीम बनवते, म्हणजे कुल्फी आणि घरगुती. सो ती दर उन्हाळ्यात आई बनवायची आणि आम्ही मनसोक्त खायचो. क्रिकेट खूप लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायला, आता ते खेळायला मिळत नाही. एकतर ग्राउंड्स नाही आहेत आपल्या इकडे ओपन. नाही कोणी माझे मित्रमैत्रिणी नसायचे. उन्हाळ्याची सुट्टी लागली की सगळे आपापल्या गावाला निघून जायचे. सो मी, माझी आणि सगळी भावंड. तुम्हाला जे जे शिकायचं आहे ते जर शिकण्याची संधी तुम्हाला मिळाली तर प्लीज शिका. नमस्कार, टेलीचक्कर रिजनल आणि प्रेक्षकांचं तुला जपणार याच्या सेटवर स्वागत आहे. मी अथर्व, मीरा आणि अंबिकातर्फे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि आता आपण चाइल्डहुड रिवाइंड ह्या सेगमेंटला सुरुवात करूयात. तर तुमच्या लहानपणाची उन्हाळ्याची सुट्टी कशी असायची? लहानपणाची सुट्टी, समर वेकेशन्समध्ये आम्ही काय करायचो, आम्ही घरी असायचो, क्रिकेट खूप खेळायचो. सकाळी क्रिकेट खेळायचो, मग मँगो शेक प्यायचो, मग दुपारी परत क्रिकेट खेळायचो, मग संध्याकाळी क्रिकेट आता खूप फिजिकल झालं, सो आम्ही दमायचो. मग त्यानंतर आम्ही असं क्विज कॉन्टेस्ट नाहीतर चेस खेळायला बसायचो सोसायटीमध्ये. धमाल. उन्हाळ्याच्या सुट्टीत आमचीच वाडी असल्यामुळे खूप सारे मँगोज, आईस्क्रीम्स आणि खूप खेळणं आणि सुट्टी संपता संपता अभ्यास करणं सगळा एकसाथ हेच केलेलं आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाला जायचे, आजीकडे, आजी आजोबांकडे, मामाकडे. आणि मी काय सांगितलं होतं, विनोदी कोण आहे इकडे या सेटवर? सगळ्यात आधी विनोदी कोण आहे मला एक्झाम्पल दिला लाईक. तिथं मी असं हंबल होत होतो म्हणून मी तुम्हाला चेतनचं नाव सांगितलं. अभी खुद की क्या तारीफ करणार? बोल उत्तर दे. हां, आजोळी जायचे. आणि गावी गेलो की मग आम्ही सगळे भावंड मिळून चिंचा पाडायचो, आंबे तोडायचो आणि हे असं अशी धमाल करायचो. मारेन मी तुला. बालपणातला तुमचा आवडता खेळ कोणता होता? आवडतं खेळ हो. क्रिकेट, 4-5 तास, 5-6 तास, चेस, आणि जर जमलं तर कॅरम. व्हॉलीबॉल आणि खो खो. आम्ही लगोरी खेळायचो सगळे. आणि आता परत हे सांगितल्यावर हसू नकोस. गावी आमच्या शेतात चिंचेचं मोठं झाड होतं. सो आम्ही तासन तास त्याच्यावर झोके बांधून झोके घ्यायचो. खूप धमाल यायची. सो ते एक. तर आई आणि आजीची अशी कोणती डिश आहे जी उन्हाळ्यात नेहमी बनायची? उन्हाळ्यात हो. मँगो शेक. Special. उन्हाळ्यात आम येतात ना, आंबे येतात, तर त्यामुळे मँगो शेक मला खूप आवडतं. मँगो शेक, सो मी मँगो शेक आवर्जून रोज प्यायचो. मँगो शेक. आणि माझी आई खूपच कमाल आईस्क्रीम बनवते, म्हणजे कुल्फी आणि घरगुती. सो ती दर उन्हाळ्यात आई बनवायची आणि आम्ही मनसोक्त खायचो. माझी आजी आणि माझी आई दोघी ज्वारीचे पापड फार कमाल करतात. सो ते आणि कैरीचं लोणचं. सो मेथांबा ह्या गोष्टी. तुमचा सर्वात खास उन्हाळी आठवण कोणती? अशी असा एक किस्सा, एक आठवण असं नसेल, एकूणच तेच दुपारी आम्हाला सुट्टी लागायची तर आम्ही क्रिकेट खूप लहानपणी आम्ही क्रिकेट खेळायला, आता ते खेळायला मिळत नाही. एकतर ग्राउंड्स नाही आहेत आपल्या इकडे ओपन, त्यात वेळ नसतो, त्यात ती संगत नसते. जे होते ते असे इकडे तिकडे सगळे. आता ब्रेक झाला आहे तर आवाज येत राहणार आहे असा. तुमची सर्वात खास उन्हाळी आठवण कोणती? सर्वात खास उन्हाळी आठवण, आम्ही समर वेकेशन्समध्ये खूप 2च गोष्टी करायचो मी. एकतर खूप क्रिकेट खेळायचो. सकाळी 6:30ला सुरुवात करायचो, 8:30पर्यंत क्रिकेट. घरी यायचो, ब्रेकफास्ट, मँगो शेक कंपल्सरी उन्हाळ्यात. परत 10:30-11ला क्रिकेट खेळायला जायचो. 1-1:30ला परत यायचो, लंच करायचो, मग टी व्ही बघायचो, कार्टून वगैरे काही असेल तर. आणि मग 4:30-5ला परत क्रिकेट. आणि मग संध्याकाळी इधर चेस किंवा असं क्विज कॉन्टेस्ट किंवा कॅरम किंवा बॅडमिंटन. मला आता आठवलं, आमच्या सोसायटीमध्ये बॅडमिंटनचं कोर्ट होतं, तर आम्ही तेही खेळायचो. मला वाटतं की फॅमिली टाईम आणि कझिनसोबत जो टाईम स्पेंड केला आहे, जो आत्ता नाही करतायत, कारण सगळ्यांचंच रुटीन इतकं शेड्यूल इतकं टाईट झालं आहे की त्यामुळे कोणाला भेटता येत नाही. तर मला वाटतं की माझ्यासाठी ती बेस्ट आठवण होती की सगळे कझिन्स एकत्र असायचे, फॅमिली टाईम छान प्रकारे टाईम स्पेंड करता यायचा. सो ते मी आत्ता खूप मिस करते. ब्रेकच्या आधीचं हिचं उत्तर वेगळं होतं ना, पण मी दिलंच नव्हतं उत्तर. सगळ्यात खास आठवण तेच गावी जाणं. गावात तेव्हा मज्जा यायची. आत्ता ते गाव कोणतं तुझं? गाव कोणतं सांग ना, प्रेक्षकांना आवडेल. हां, मी मूळची गडचिरोलीची आहे.
आणि माझा आजोळ चंद्रपूरचं आहे. सो तिकडे जायचो आम्ही आणि मजा करायचो, बस बाकी काही नाही विशेष. काही उन्हाळ्याची आठवण फार काही नाही. तिकडे ऊन असतं त्यामुळे आम्हाला दुपारभर तर घरात डांबून ठेवायचं आणि कंपल्सरी झोपायला लावायचं. तर फार आठवणीच नाही आहेत. तुमच्या बेस्ट फ्रेंड सोबतचा एखादा मजेशीर किस्सा. बेस्ट फ्रेंड म्हणजे तेच म्हणजे डिपेंड्स कुठे होता तो बेस्ट. शाळेचा बेस्ट फ्रेंड होता नाही, तर उन्हाळी सुट्टीमध्ये हो, गावी सुट्टी आपण गेल्यावर. रेलेव्हंट हो, हो. तिकडेच आहोत. उन्हाळी सुट्टीत असलेला माझा बेस्ट फ्रेंड. हम्म. हा, सो बेस्ट फ्रेंड असं नव्हता, पण खूप त्याच्यासोबत मी खूप चांगला वेळ घालवलाय. चेस वगैरे खेळत आमची तो जरा असा तो पडाकू होता वगैरे. पार्थ कपूर, तो आता लंडनला असेल कदाचित. आमच्यात काही कॉन्टॅक्ट नाही आहे. तुझं कपूर नावाचं कोणी मित्र आहे आयुष्यात? कपूर. हां, पार्थ कपूर आणि सक्षम मेहंदीरता, गौतम, अशी आमची मंडळी होती सोसायटीत. तर आम्ही चेस खूप खेळायचो तेव्हा. चेस आणि क्विज कॉन्टेस्ट. आम्ही असं परस्पर एक चेस आणि क्विज कॉन्टेस्ट वगैरे. सो ती चांगली आठवण आहे. आणि ही ती नावं आहेत ज्यांच्यासोबत मी माझी कोर मेमरी आहेत, ज्यांच्यासोबत ही ती मंडळी आहे. बेस्ट फ्रेंड असं नाही सांगता येणार, पण मला म्हणायचं आहे की आम्ही उन्हाळ्याची सुट्टी कझिन्स सोबतच स्पेंड केलेली असल्यामुळे आम्ही सगळेच खूप धमाल करायचो, खूप मस्ती केलेली आम्ही. खूप किस्से आहेत आमचे. आणि आम्ही ठरवून एखाद्या रिलेटिव्हकडे राहायला जायचो. अख्खीची अख्खी टीम आम्ही एकाच ठिकाणी असायचो. तर मला वाटतं की ते कझिन्सचा जो ग्रुप आहे त्यांनी आम्ही खूप मस्ती केली आणि खूप ओरडाही खाल्लेला आहे. सो मला वाटतं की ते सगळे किस्से. माझी उन्हाळ्याच्या सुट्टींमध्ये एक मैत्रीण होती, सोनिया मल्होत्रा. सो ती आणि Sorry. नाही यार, आमच्या नाही मैत्रिणीच्या मित्र होती कपूर वगैरे. सो माझी बेस्ट फ्रेंड पिंट्या, बेस्ट फ्रेंड होता पिंट्या, नाही सगळी मर्तंट धमढेरे. हट, नव्हतं असं कोणी. पण उन्हाळ्यात नाही कोणी माझे मित्रमैत्रिणी नसायचे. उन्हाळ्याची सुट्टी लागली की सगळे आपापल्या गावाला निघून जायचे. सो मी, माझी आणि सगळी भावंड आम्हीच एकत्र धमाल करायचो. सो बेस्ट फ्रेंड वगैरे कोणी नाही. कुठे? गडचिरोली. सुट्टीत तुम्हाला कोणते कार्टून शो जास्त बघायला आवडायचे. पंचतंत्र आणि शक्तिमान आणि काय कार्टूनच अरे झालं त्याचं. लहानपणी ते छान वाटायचं ना. मिकी माऊस वगैरे, टॉम अँड जेरी, डोरेमॉन आणि टॉम अँड जेरी हिचं उत्तर झालंय. कार्टून म्हणजे प्रचंड मला आवडायचे. मग गमी बेअर्स, टॉप गन, स्वॉट कॅट्स, टेलस्पिन, जस्टिस लीग, जॅकी चॅन, टॉम अँड जेरी. हो, काय प्रश्न केलेस तू. वा वा, फुल मला टेलिपोर्ट केलंस तू त्या काळात. पंचतंत्र माहिती? ते अंकल स्क्रूजचं कोणतं होतं? टेलस्पिन नाही, डकटेल्स. पंचतंत्र नाही माहीत मला. आईस्क्रीम की गोळा, तुमचा फेवरेट काय होतं. हां, गोळा. गोळा. खूप कठीण प्रश्न आहे हा. गोळा. एखादी अशी मेमरी आहे त्याच्यासोबत जोडली गेलेली. नाही. पहिला गोळा मी कुठे खाल्ला होता मला माहिती आहे. कोपर खेरणे नावाची एक जागा आहे, तिकडे मी माझा पहिला गोळा, मला असं इंट्रोड्यूस केलं होतं की ये कुछ तो है, ट्राय कर. आणि मी असं लहानसा होतो आणि ती जी रेडी होती ती माझ्याहून जरा मोठी होती. मी खूप छोटा होतो तेव्हा. तर मी असं बघत होतो की काय चालू आहे, म्हणजे नेमकं काय हा प्रकार वगैरे वगैरे. आणि मग असं तो पहिला मी असं घेतला आणि ओ माय गॉड, व्हॉट इज दिस, असं झालं माझं. मी प्रेमात पडलो मग गोळ्याच्या. आणि तो गोळा होता, 2 असतात ना, एक चम्मच आणि एक तो असं ग्लासमध्ये देतात. तेव्हा ते ग्लासेस नव्हते, तेव्हा त्याची ती होती वाटी होती एक स्टीलची. तर मी तो चम्मच गोळा आणि एक स्टिकवाला, हां, तर चम्मच गोळा खाल्ला होता हे मला आठवतंय. आणि तो काला खट्टा होता. ती कोर मेमरी, पहिला गोळा आयुष्यातला. म्हणून मला कोपर खेरणे, चम्मच गोळा, काला खट्टा. कधी असं झालंय का की खूप खोड्या केल्या पण अचानकपणे पकडलो गेलो. नाही, मी गुणी बाळवते. मी नाही कधी. आणि मी घरात सगळ्यात मोठी असल्यामुळे माझ्याकडे तो हेच नव्हता की खोड्या करायची संधी. सगळ्या लहान भावंडांना सांभाळण्यात माझं लहानपण गेलंय. सो नाही.
ज्या टाईपच्या खोड्या होत्या त्या मी सांगू नाही शकत. सो पास. करायचो, पण ऑब्व्हियसली मी त्यात मेन नसायचे, आजूबाजूचं असायचे. सो काही असलं तरी मी लहान असल्यामुळे माझ्यावरती कधीच आलेलं नाही आहे. तर लहानपणातली अशी एखादी गोष्ट आहे की तुम्ही आजही मिस करता? लहानपणाची गोष्ट आहे ना जी आता मिस करतो आपण. आत्ता नाही ते करू शकत. आत्ता कितीही गोड आवडत असला तरी पूर्वी जसं रोज खाता यायचं ते आता नाही खाऊ शकत आपण. कुठेतरी नाही, मग बर्फच कुठे तयार झालाय, अमुक तमुक प्रश्न पडतात. कुठे जाऊन चिंचा नाही पाडू शकत, कुठे झोके नाही घेऊ शकत, कुठेही खेळू नाही शकत. असे लहानपणीच्या ज्या गोष्टी होत्या त्या आत्ता मिस करतो आणि लहानपणच मिस करतोय आपण. झोका घेताना झोका पडला तर तसं त्या सगळ्या गोष्टी असतात ना. आता वजन वाढलंय सगळ्यांचंच, म्हणजे आपण जरा मोठे झालो. लहानपणाबद्दल एवढंच आहे की आपण तेव्हा त्या क्षणात असायचो. आत्ता आपण इधर भूतकाळात असतो किंवा आपण भविष्याचा काहीतरी विचार करत असतो. तर ह्या काळात आपण ह्या मोमेंटमध्ये आपण नसतो. त्यामुळे त्या आठवणी आता नवीन आठवणी क्रिएट होत नाही, जनरेट होत नाही, ते असं चिटकून राहत नाही. लहानपणी आपण निरागस असतो ना, तर ते आपण आत्ता अचीव केलं तर आत्ताही होऊ शकेल तसं. पण तेव्हा आपण असतो बाय डिफॉल्ट निरागस असतो, इनोसेंट असतो, त्या क्षणात जगत असतो. सो प्रत्येक नवीन एक्सपिरियन्स तो कोरला जातो, प्रत्येक एक नवीन मेमरी कोरली जाते आणि ती मग कोर मेमरी होते. सो आय गेस तिकडनं आपण जर हे शिकू शकलो तर आय गेस परत ती वेळ येऊ शकते किंवा तसं एक्सपिरियन्स परत येऊ शकतो. माझी शाळा ही समुद्र किनाऱ्यावर होती. सो सुट्टीमध्ये खूप मोठं मैदान, झाडं आणि त्यातनं आम्हाला असं पूर्ण समुद्रकिनारा दिसायचा. सो ते दिवस खूपच कमाल होते. आणि जसं हे दोघं म्हणाले की तेव्हा आपण खूप मनसोक्त प्रत्येक गोष्ट करू शकायचो. आत्ता नाही करतायत किंवा डबल थॉट येतो प्रत्येक गोष्टीबाबतीत. तेव्हा आपण रिस्पॉन्सिबिलिटी कोणती नव्हती असंही म्हणायला हरकत नाही, किंवा आपण फार विचार करून कोणत्या गोष्टी नाही करायचो. आता आपण प्रत्येक गोष्टीत खूप विचार करतो. सो मला वाटतं की या सगळ्या गोष्टी लहानपणाला खूप महत्त्वाच्या होत्या. ओके. तर तुमच्या फॅन्ससाठी एक लहानपणातून शिकलेला काय संदेश देणार तुम्ही फॅन्सना? लहानपणी एखादी गोष्ट जे मी शिकलोय ते मी सांगू शकतो. त्यातनं त्यांना काही शिकायचं असेल तर ते शिकू शकतात. टीचर व्हायचं होतं, आता मी ॲक्टरच आहे. आता नाही शिकवणार मी. इट वॉज अ जोक. एनिवे, तेच मी सांगितलं की लहानपणातनं जर काही शिकावंसं असेल, काही शिकायचं असेल तर तेच आहे की आपण खूप प्रेझेंट असतो इन दॅट मोमेंट. त्याला जगणं असं म्हणतो ना आपण, टू लिव्ह. अदरवाईज वी आर जस्ट एक्झिस्टिंग. तर लहानपणी आपण जसं त्या क्षणात असायचो, कसलाही विचार न करता, इन द मोमेंट, त्यामुळे आपण कदाचित ग्रो झालो. ती एक खूप इम्पॉर्टंट शिकण्यासारखी गोष्ट आहे कुठल्याही वयात. आत्ता काय आणि नंतर काय आणि आधी काय, ती एक क्वालिटी की टू बी प्रेझेंट इन द करंट मोमेंट, ही खूप शिकण्यासारखी एक गोष्ट आहे लहानपणापासून. लहानपणातनं ही शिकण्यासारखी गोष्ट आहे. सो ही मी शिकायचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर ते रिलेटेबल वाटत असेल तर तुम्हीसुद्धा ते कॉपी करू शकता. मला असं वाटतं की लहानपणी आपल्याला जे काही वाटतं किंवा जे आपल्याला अनुभवायचं आहे त्या प्रत्येक गोष्टी अनुभवा. तुम्हाला जे जे शिकायचं आहे ते जर शिकण्याची संधी तुम्हाला मिळाली तर प्लीज शिका. आणि त्यातनंच तुम्हाला करिअर मे बी सापडू शकतं. करिअरचं फार टेन्शन घेऊ नका. आणि मला तेच म्हणायचं की मी फ्लो सोबतच आले. मला जे जे शिकता येईल ते मी केलं. ॲक्टिंग कुठे डोक्यात नव्हतं, पण मी ॲक्टिंग या क्षेत्रात आहे. सो फार स्ट्रेस घेऊ नका आणि तुम्हाला जे जे आवडतं सगळं ट्राय करा. सो पुढे जाऊन तुम्हाला रिग्रेट होणार नाही कोणत्या गोष्टीचा. हां, महिमा आणि नीरजच्या अगदीच बोलण्याला मी सहमत आहे. आणि लहानपणी ना आपण एक साधा मातीचा गोळा असतो, त्याला जसं आपण वळवू तसं वळत जातो. नंतर जेव्हा आपण मोठे होतो, 4 गोष्टी बघतो, 4 गोष्टी शिकतो, तेव्हा आपल्याला आपली एक विचार करण्याची क्षमता वगैरे येते आणि आपल्याला वळवता येत नाही मग स्वतःला. सो ही लहानपणातली एक फार मोठी गोष्ट आहे की तेव्हा आपण एक गोळा असतो, आपल्याला जसं घडवलं जसं मोल्ड होऊ शकतो आपण कसंही. सो ती एक क्वालिटी आहे जी कायम आपण आपल्यात ठेवली तर अजून जास्त ग्रो होऊ शकतो. कसं वाटलं आमच्यासोबत संवाद साधताना? सीमाने खूप कमाल प्रश्न केलेत. खूप रिफ्रेशिंग इंटरव्ह्यू वाटला मला. आणि स्वप्नीलची काय स्टेबिलिटी आहे, म्हणजे त्याचा हात अजिबात हालत नाही आहे. तुम्हाला ते कळलंच फोकसवरनं. एकदम स्टेबल आहे. त्याच्याकडे ट्रायपॉड नाही आहे, तो हाताने करतो आहे सगळं. खूप कौतुकास्पद येते. सो थँक्यू सीमा, थँक्यू स्वप्नील, आमच्या सेटवर तुम्ही आलात.
आमचा इंटरव्ह्यू घेतलात तुम्ही आणि आम्हाला प्रेक्षकांसोबत कनेक्ट करायची एक संधी दिली. थँक्यू सीमा, थँक्यू स्वप्नील. खूप छान वाटलं. लहानपणीच्या आठवणी पुन्हा एकदा जागृत झाल्या आणि सगळे किस्से किंवा आठवणी तुमच्यासोबत शेअर करताना खूप छान वाटलं. आणि जसं नीरज म्हणाला की प्रेक्षकांसोबत कनेक्ट होण्याचं तुम्हीच एक माध्यम असता. सो आम्हाला खूप छान वाटतं की तुम्ही इतके एफर्ट्स घेऊन इथे येता आणि आमचा इंटरव्ह्यू घेता. थँक्यू सो मच. सीमाचा विश्वास बसत नाही की आम्ही तिचं कौतुक करतोय. नाही आहे. नाही, खरंच थँक्यू. कारण ह्याच रोज शूट करतोच आम्ही, पण शूटच्या मध्ये जेव्हा ह्या अशा गोष्टी येतात, आम्हाला लोकांसोबत बोलता येतं, संवाद साधता येतो, तेव्हा मज्जा येते. आमचाही जरा वेळ लोकांसोबत गप्पा मारण्यात जातो. सो येस, थँक्यू सो मच. आणि असंच येत राहा, आमचे इंटरव्ह्यूज घेत राहा आणि आम्हाला प्रेक्षकांशी कनेक्ट करत राहा. नमस्कार, मी नीरज गोस्वामी, म्हणजे तुला जपणार आहे मधला अथर्व रामपुरे. नमस्कार, मी प्रतीक्षा शिवणकर, म्हणजे अंबिका. नमस्कार, मी महिमा म्हात्रे, म्हणजेच तुला जपणारीमधील वीरा. आणि तुम्ही आम्हाला बघताय टेलिचक्कर रिजनलवर.